म्हटलं काय ग गोठ्यामध्ये बकरी तशीच कशी काय बायको म्हटली अहो त्या बकरीचं मरू द्या पण रात्री 2 वाजता गोठ्यातून तुम्ही आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते कुत्र्याचीच पार्टी केली ना याला कारण का म्हणजे आयुष्यभर तुम्ही वाईट जर वागलात तुकडोजी महाराज म्हणतात इतका सुंदर नरदेह दिलाय पण तुम्ही त्या नरदेहाचं काय करून बसला तो क्या किया रे क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया भगवान के नाम को भूला दिया अमृत को छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम को भूला दिया क्या किया रे क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया इतका सुंदर नरदेह दिलाय भगवंताचं नाम चिंतन करा शेवटी जाताना एक सांगेल की जीवनामध्ये शेवटचे 10 मिनिटं किती जीवनामध्ये आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे आज या म्हातारी परिवारातून आई या जगातून या विश्वातून निघून गेली जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना तेव्हा ते आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही कारण जेव्हा ते जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थरथरे माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपती देवराया मायबाप गेल्यानंतर श्रद्धांजली वाटायला आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्ष पदाला नाही पण जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतं एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून आपल्याला सोडून गेले ना आई आई करीते आई कोणीच होईना माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना आई आई करीते आई सुखाचा सागर तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला देणे दान आई आई करीते आई साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दात लाढा आई म्हणायला किती गोड वाटतो तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना इतकं मायबापाचं नाव गोड असतं पण तेच मायबाप एकदा का माणसाला सोडून गेलेला माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत बघा आईचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते आपल्या मुलीवर असतं ज्या वेळेला माहेरातून आपली आई निघून जाते ना
तेव्हा त्या मुलीचं माहेर संपलं आणि त्या मुलीची पिशवी रिकामी झाली असं समजा. कारण का, ज्या वेळेला आपली मुलगी आपल्या माहेरी येते आणि माहेरातून जेव्हा ती सासरी जायला निघते ना, तेव्हा आई आपल्या मुलीची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही. ती तिच्या घरची लखपती असेल, करोडपती असेल, पण आई म्हणते नाही बाई, आपल्या गावातला खेडे गावातला गावठी भाजीपाला आहे, एवढं तरी पिशवीमध्ये टाकून आई गेली की माहेर संपलं. म्हणून आईचं आपल्या मुलीवर फार प्रेम असतं. असं एकही घर नाही का त्या घरात आईचं मुलीचं भांडण होत नाही. माझ्या लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. दोघींचं भांडण झालं, मुलीला आईविषयी राग येतो. मुलीला संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे माईबापाला सुद्धा कळत नाही. अचानक मुलगी लग्न करून परघरी निघून जाते आणि मुलगी निघून गेल्यानंतर त्या घरात आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग आपल्या आईची आठवण म्हणून ती मुलगी, आई आपल्या मुलीची आठवण म्हणून काय करत असते, लेक जाते सासर नाही लाग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना, लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई, लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्यानं दिला पाणी येत खळा खळा. एखाद्या आईची मुलगी जायला निघाल्यानंतर आईला रड असं सांगावं लागत नाही. म्हणून आज जी आई ज्या परिवारातून निघून गेली, त्याच्या मुलांना मुलींना दुःख देऊन या जगातून निघून गेली, ती आई म्हणजे कशी आहे, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मोठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार, जीवनाकार, जीवनाकार. अशा प्रकारे एक आज आई या जगातून या विश्वातून निघून गेली. आज कैलासवासी गंगा भागीरथी पार्वतीबाई शंकर शेठ म्हात्रे या मातेला आपल्यातून जाऊन आज 13 दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या या 13व्या विधीच्या निमित्ताने उत्तर कार्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे मुलं आहेत आदरणीय श्री परशुराम भाऊ शंकरराव म्हात्रे, श्रीराम भाऊ शंकर म्हात्रे, बळीराम भाऊ शंकर म्हात्रे, मुले आहेत सौभाग्यवती भाग्यश्रीताई अंकुश पाटील, सौ चंद्रकलाताई महेंद्र पाटील,
त्यांचे नातू, त्यांच्या नाती आणि त्यांचा संपूर्ण हा म्हात्रे परिवार, या म्हात्रे परिवाराच्या वतीनं शंकर शेठ म्हात्रे बाबांचं नाव तर या समाजामध्ये, परिसरामध्ये खूप मोठे आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. पण आपले पती गेल्यानंतर सुद्धा त्या मातेनं आपल्या मुलांचा, आपल्या संपूर्ण परिवाराचा चांगला सांभाळ केला. चांगले खायचे प्यायचे दिवस आले, भगवान परमात्मा त्यांना घेऊन गेला. त्यांच्या संपूर्ण परिवाराला धार्मिक कार्याची, कीर्तनाची, भजनाची, सगळ्या धार्मिक कार्याची त्यांना आवड आहे. आणि अशीच ही चांगली माता आज या जगातून, या विश्वातून निघून गेली. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने पार्वती आईंना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवान परमात्मा त्यांना देऊ. आज या ठिकाणी या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही जर महिला सप्ताह जर असेल तर ज्यांचं नाव 1 नंबरला असतं, ते आमच्या नाशिकवरून आलेले यशोदाताई साळुंके. खास त्यांना आपल्या कार्यक्रमाकरता बोलवलं, कारण एक आई गेली आणि त्या आईच्या प्रित्यर्थ एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा होता. म्हणून तुम्ही आमच्या स्टेजवर जर बघितलं, आज महिला कीर्तनकार, महिला वादक, महिला गायक, महिला विणेकरी, महिला टाळकरी आवडला असेल तर एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. म्हणून आज हा सगळा आमचा महिलांचा ग्रुप आज या ठिकाणी आलेला आहे. यशोदाताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या माझ्या विद्यार्थिनी, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, इकडे विनेकरी ताईंचे आभार, युवा कीर्तनकार ज्योती चौधरी, युवा कीर्तनकार आरती मेमाने, युवा कीर्तनकार आमची रुपाली, त्यानंतर श्रद्धा, शिवानी, साक्षी, स्मृती, सगळ्यात छोटी आहे ती माझी कन्या ध्येया, युविका, सिद्धी, या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या. भिवंडीमध्ये वडूनवघरला माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या अनेक विद्यार्थिनी माझ्या संस्थेमध्ये शिकतात. हेतू एकच आहे की आपल्या पाठीमागे अनेक महिला, अनेक मुली कीर्तनकार झाल्या पाहिजे, म्हणून सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या. गोड गायल्या, गोड नाचल्या, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीपाला जगी. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, सिस्टीमवाल्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. गोड सिस्टीम दिली आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं तर आज हे उत्तर कार्याचं कीर्तन आहे, पण पाऊस असताना सुद्धा आज इतकं गोड नियोजन त्यांनी या कार्यक्रमाचं केलं. माय बापाविषयीची श्रद्धा आमच्या लक्षात आलीच, पण आज या ठिकाणी कीर्तन करत असताना बाजूलाच रामाचं मंदिर आहे. मला असं वाटतं की कुठेतरी एखाद्या सोप्त्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे इतकं गोड नियोजन त्यांनी या कार्यक्रमाचं केलं. तुम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, म्हणून त्यांचा म्हात्रे परिवार किती चांगला आहे हे वैयक्तिक मला सांगण्याची गरज नाही. जरा मागे वळून बघा किती गर्दी आहे. म्हणजे चांगल्या माणसाकरताच माणसं ही येत असतात. म्हणून आज तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात. समोर बसलेली संप्रदायातील माझी वारकरी मंडळी, महाराज मंडळी, सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. बोलताना काही चुकलं असेल तर परत एकदा क्षमस्व. आणि जातानाही सांगेल का मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज कीर्तन करते त्याला मी 23 वर्ष झालेत. 23 वर्षाची परंपरा आहे आणि ही परंपरा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. आज मी एकटीच नाही, आम्ही तिघीही बहिणी कीर्तनकार आहोत. अनिता, वनिता, सुनीता. बापानं 3च मुली घडवल्या, आम्हाला भाऊ नाही. 17 वर्ष झाले वडील वारलेत, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज मी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर TV चॅनलवर सगळीकडे कीर्तन करते, पण दुर्दैव हे वैभव बघण्याकरता वडील जिवंत नाहीत. जरी वडील गेले तरी तुमच्या सगळ्या श्रोतवर्गाचे आशीर्वाद, वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. अजूनही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेल. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करून एकदा भजन म्हणून कार्यक्रमाची सांगता होईल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय हरी जय, हरी जय हरी जय, हरी 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 जय जय, हरी 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 जय जय, हरी 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 जय जय.
एक फक्त 2 मिनिटं माझी छोटी कन्या ध्येया आपण भैरवीच्या ऐवजी 2च मिनिटात ती गवळण म्हणेल लगेच कीर्तनाचे सांगतो हे बाळाचं हे समोर इकडे त्याची डोईवर पाण्याचा गडा सुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला सुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा सुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला माठ फोडीला ग बाई माठ फोडीला मी ग बाई घेऊन गेले ताक पहिल्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले ताक नंदाच्या पोराने मला मारली ग हाक नंदाच्या पोराने मला मारली ग हाक चुंबड मोत्याची चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा गडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला 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 दुसऱ्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले लोणी दुसऱ्या दिवशी मी ग बाई घेऊन गेले लोणी नंदाच्या पोराने माझी ओढली ग वेणी नंदाच्या पोराने माझी ओढली ग वेणी चुंबड मोत्याची चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा गडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला 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 एका जनार्दनी लढीवाळताना एका जनार्दनी लढीवाळताना गोपी कशी काना खेळ तुझं वन गोपी कशी काना खेळ तुझं वन चुंबड मोत्याची चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा गडा चुंबड मोत्याची डोईवर पाण्याचा गडा माठ फोडीला ग बाई माठ फोडीला 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 माठ फोडीला माठ फोडीला माठ फोडीला गोपाल कृष्ण भगवान की